मोठं करण्याची मला विनंती आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न मांडणारे खूप चांगली बनमंडळी समाजामध्ये आहेत. त्यांच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे, त्यांनी विचारलं पाहिजे. अशा माणसांमुळं नको त्या माणसाला आपण डोक्यावर होतो, त्याचं आम्हाला ऐकावं लागतंय. आणि दादा पवारांना शिवाय दिला फक्त याच कारणामुळे नाही, सातत्याने हा माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व बीसी वर्सेस मराठा हा वाद लावण्याचं काम करत आहे. हा माणूस ढोंगी आहे. पैसे घेऊन सुपाऱ्या घेऊन हा लोकांचे कार्यक्रम करतो. हा माणूस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये वाद कसं वक्तव्य करेल तोपर्यंत हा महाराष्ट्र शांत राहणार आहे. त्या साध्या लाईक नसलेल्या माणसाला मोठं करणं योग्य नाही असं मला वाटतं. पुढच्या काळात हा माणूस जर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसला तर त्याला आम्ही तुडून काढू. त्याला कठोर शासन झालं पाहिजे. या माणसामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये असं मला वाटतं. याला फार समाजाचा कुळका असेल तर त्यांनी धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी आंदोलन करायला हवं होतं. ते आंदोलन त्यांनी आजपर्यंत केलं नाही. मुद्दाम कॉन्ट्रोवर्सी असणारे मुद्दे घ्यायचे, त्याच्यावरती काहीतरी बोलायचं आणि मीडियामध्ये यायचं. आणि जे महत्वाचे समाजाचे प्रश्न आहेत की आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा धनगर समाजाला एसटी मध्ये घेतलं पाहिजे, त्याच्यावर त्यांनी एकटे त्याच्यावरती आंदोलन केलेलं नाही, एकटे त्यांनी त्यावर काम केलेलं नाहीये. तर अशा माणसांनी जाणीवपूर्वक आपण सर्वांनी टाळलं पाहिजे. इथून पुढे जर हा हाके काही वाईट बोलला समाजावर असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीवर असेल, संविधानिक मार्गाने मांडायला आमचं काय अधिकार, अजिबात आमचं काय हरकत नाही. तो चुकीच्या मार्गाने केला तर त्याला आम्ही आलेले कार्य करूच आणि मग आम्ही पण दाखवतो आम्ही काय त्यामुळे त्यांनी वोट घेऊन यावा असं आम्हाला वाटतं. शासन